those organisms that we not see by our naked eyes. म्हणजेच की मायक्रो ऑर्गॅनिझम्स असे ऑर्गॅनिझम्स असतात की ज्यांना आपण उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही. We can see them only under microscope. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्सला आपण फक्त मायक्रोस्कोपच्याच अंडरमध्ये पाहू शकतो, याशिवाय आपण त्यांना पाहू शकत नाही. एक्झिस्टन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम कुठे कुठे पाहायला मिळतात. तर एअरमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात. सॉइल म्हणजे मध्येच मातीत आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम पाहायला मिळतात. वॉटर म्हणजेच की पाण्यात आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम पाहायला मिळू शकतात. आपण जे फूड खातो त्याच्यात पण मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात. ॲनिमल बॉडीमध्ये पण मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात. अशा एक्स्ट्रीम कंडिशन जिथे मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात ते की आहे डेझर्ट. म्हणजे डेझर्टमध्ये इतक्या उन्हात पण मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात. रेड सी जिथं कोणची माशी नसते तिथे पण मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात. पोलार रिजन म्हणजेच की खूप थंडी जागा जिथे की 40 डिग्री किंवा मायनसमध्ये टेम्परेचर असते तिथं पण मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात. हॉट स्प्रिंग म्हणजेच की जे व्हॉल्केनोच्या जवळच्या जागा असतात जे की खूप गरम असते, तिथंचं टेम्परेचर खूप हाय असते, तिथं पण आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्स पाहायला मिळतात. आणि जी हायड्रोथर्मल बेल्ट असते जिथं त्याचं टेम्परेचर 1000 डिग्री सेल्सिअस असते, अशा हार्श कंडिशनमध्ये पण आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम पाहायला मिळतात. तर आता आपण बघू मायक्रो ऑर्गॅनिझमचे टाईप. तर मायक्रो ऑर्गॅनिझमचे 2 टाईप असतात. म्हणजेच की ते आपल्याला कसे दिसायला मिळतात त्या बेसिसवर. पहिला असते मायक्रोस्कोपिक मायक्रो ऑर्गॅनिझम. तो आपला जो पहिला टाईप आहे तो आहे मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्स. त्याची डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे. दे आर ऑब्झर्व्ड ओनली अंडर मायक्रोस्कोप. म्हणजे मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम जे असतात हे असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात जे की फक्त आणि फक्त मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे मायक्रोस्कोपच्या थ्रूच आपण पाहू शकतो, त्यांना आपण नेकेड आयने पाहू शकत नाही. आणि दुसरा आपला टाईप आहे मायक्रोस्कोपिक याची आपल्याला डेफिनेशन दिली आहे की दे कॅन बी इझिली सीन बाय अवर नेक्ड आईज. म्हणजे की मायक्रोस्कोपिक जे ऑर्गॅनिझम असतात यांना आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पण बघू शकतो. आपल्याला यांना पाहण्यासाठी कोणत्याच मायक्रोस्कोपची गरज नसते. तर हे 2 टाईप आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता आपण बघू मायक्रोबायोलॉजी.
which तर आता आपण बघू राहिलो मायक्रोबायोलॉजी. तर मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय? ही एक ब्रांच असते सायन्सची जी की डील करते मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या स्टडीज. त्याला आपण मायक्रोबायोलॉजी असं म्हणतो. जो सायंटिस्ट ज्यांनी मायक्रोबायोलॉजीला डिस्कवर केलं त्याला बायोलॉजिस्ट म्हणतात. म्हणजे की जे मायक्रोबायोलॉजीला स्टडी करतात त्यांना आपण मायक्रोबायोलॉजिस्ट असं म्हणतो. अँटोनी व्हॅन लेव्हनहूक हे एक सायंटिस्ट आहेत ज्यांना की फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी पण म्हटल्या जातात. त्यांनीच मायक्रो ऑर्गॅनिझमला डिस्कवर केलं होतं. इन अनफेवरेबल कंडिशन मायक्रो ऑर्गॅनिझम फॉर्म सिस्ट. म्हणजे की जी अनफेवरेबल कंडिशन असते. अनफेवरेबल कंडिशन म्हणजे कशी कंडिशन ज्याच्यात की आपले जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात त्यांना अशी पुरेसा त्यांना फूड भेटत नाही किंवा त्यांना अशी कंडिशन भेटत नाही जिथं ते जगू शकतात, लिव्ह करू शकतात. तर अशा अनफेवरेबल कंडिशनमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते सिस्ट फॉर्म करतात त्यांच्या बॉडीवरती आणि इन फेवरेबल कंडिशन्स सिस्ट डिसअपिअर फ्रॉम देअर बॉडी अँड स्टार्ट मल्टिप्लाइंग. म्हणजे की अनफेवरेबल कंडिशनमध्ये ते सिस्टला फॉर्म करतात आणि जेव्हा त्यांना फेवरेबल कंडिशन येते म्हणजे की अशी कंडिशन येते त्याच्यात ते ग्रो करू शकतात. ती जी कोटिंग असते त्याच्या बॉडीवरची सिस्ट नावाची ती म्हणजे डिसअपिअर होते, ती काढतात ते आणि मल्टिप्लाइंगला स्टार्ट करतात. आता आपण पाहू की मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये काय काय असतात, म्हणजेच की त्यांचं काय काय इन्क्लूड असते, म्हणजेच त्यांचे टाईप्स. तर पहिला आहे बॅक्टेरिया. बॅक्टेरिया हा जो आहे तो फर्स्ट टाईप आहे आपल्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा. नंतर आहे फंगी. नंतर आहे अल्गी. नंतर आहे प्रोटोझोआ. नंतर आहे व्हायरसेस. तर आपल्या
बॅक्टेरियाचा एक एक्झाम्पल घेऊ आपण. इकोलाई. इकोलाई हा एक बॅक्टेरिया असतो. फंगीचा एक्झाम्पल आपण घेऊ. ईस्ट जी असते ही युनिसेल्युलर फंगी असते. नंतर आपण अल्लीचा एक्झाम्पल घेऊ.